नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 15वा घटक खरा नागरिक हा अभ्यासणार आहोत. खरा नागरिक या पाठाचे लेखक आहेत सुहास बारटक्के. पाठ 15वा खरा नागरिक या पाठाचे लेखक आहेत सुहास बारटक्के. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. सुहास बारटक्के यांचा जन्म झाला 1955. प्रसिद्ध लेखक, पत्रकार. वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातील देवालये, कोकण निसर्गयाग, साद मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल लेखन, उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्राप्त. प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्य आचरणात आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे. निरंजनने दाखवलेली प्रसंगवधान उल्लेखनीय आहे असं लेखकाने या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. निरंजन आज भल्या पहाटेच उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेसे विश्रांतीमुळे ताजेतवाने बनलेले असते. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकते. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडीचं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायी वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेली गणितं चटकन कळतात. त्याची रीतही लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजन हा भल्या पहाटे सकाळी उठला होता, म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग, आणि त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. आज त्याचा शेवटचा पेपर होता, तो म्हणजे नागरिकशास्त्राचा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या तीनही विषयांचा त्याला खूप अभ्यास करावा लागतो असं तो म्हणतो. आणि त्यात नागरिकशास्त्र थोडा अवघडच असंही तो आपल्याला सांगतो. तसंच तो पहाटे सकाळी उठून अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे ते देखील तो आपल्याला सांगतो. पहाटे उठून अभ्यास करण्याचा सल्ला त्याला भडसावळे गुरुजी देतात. ते म्हणतात की सकाळच्या वातावरणामध्ये म्हणजेच पहाटे टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीर आपलं जी बॉडी आहे ती रिलॅक्स झालेली असते. शरीराला पुरेशी विश्रांती मिळालेली असते. त्यामुळे ते ताजेतवाने असते. तसंच वातावरण देखील अतिशय प्रफुल्लित असते आणि अशा वातावरणात अभ्यासात मन चटकन लागते. हवेत सुखद असा गारवा असतो आणि दूरवरून भूपाळी ऐकू येते. भूपाळी म्हणजे भूप रागातील पहाटेची गीतं ऐकू येतात. त्याचबरोबर रेडिओवरती आपल्याला भक्तिगीतं ऐकायला येतात. त्याचबरोबर हे जर काही नसेल तर पक्ष्यांचा सुमधुर सुंदर असं संगीत, त्यांची साथ आपल्याला ऐकू येते. आणि अशा आल्हाददायी वातावरणात अभ्यास अतिशय छान होतो असं तो आपल्याला सांगत आहे. त्याचबरोबर तो म्हणतो की अशा आल्हाददायी वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळालेली गणितं देखील चटकन कळतात. तसंच त्याची रीतही लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव आहे आणि त्यामुळे तो म्हणतो की भडसावळे गुरुजींचा हा सल्ला अगदी मोलाचा ठरला. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणीच नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातला एका
मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आई वडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला, तो कायमचाच. जाताना मुलाचा सल्ला मात्र देऊन गेला, रडत बसू नकोस, शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर, मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. तर लेखक आपल्याला निरंजनविषयी माहिती सांगताना म्हणतात की निरंजनची त्याच्या गुरुजींवरती अपार श्रद्धा होती, म्हणजे खूप विश्वास होता आणि गुरुजींचाही निरंजनवरती खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासू विद्यार्थी होता. या जगात त्याचं कुणी स्वतःचं असं कोणी नव्हतं. दूरदूरच्या नात्यातला एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहत होता. गावापासून दूर डोंगरांच्या पायथ्याशी त्याच्या मावशीचं घर होतं आणि आई वडील त्याचे लहानपणीच वारले होते. काही दिवस मामाने त्याचा सांभाळ केला, पण चिपळूणला कामानिमित्त येऊन त्याने त्याला मावशीकडे सोडले आणि तो मुंबईला निघून गेला, तो कायमचाच. जाताना मात्र त्याला मुलाचा सल्ला तो देऊन गेला, रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जे पडेल ती कामं कर, मावशी जे देईल ते खा, इथेच राहा आणि मावशी तुला शाळेत घालणार आहे, अशा पद्धतीने सांगून मामा निघून गेला. मामा गेला, तो पुन्हा परतला नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथा असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामे आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितले की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही. गुरुजींचे हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. पुढे निरंजनचा मामा त्याला सोडून गेल्यानंतर तो पुन्हा मात्र आला नाही. पण लहानगा जो निरंजन आहे त्याने मात्र प्रामाणिकपणे त्या घरामध्ये काम करायला सुरुवात केली. मावशीच्या घरी तो प्रामाणिकपणे काम करू लागला. घरातल्या सगळ्यांशी तो जमवून घेऊ लागला आणि त्याचा शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन झालं. मावशीची परिस्थिती यथातथा म्हणजे जेमतेम असल्यामुळे निरंजनला वार लावून जेवायला लागायचं. वार लावून जेवणे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस वेगवेगळ्या कुटुंबात पाहुणा म्हणून भोजन करणे. तर अशा पद्धतीने त्याला वार लावून जेवायला लागायचं. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रोग्रेस पाहून भडसावळे गुरुजींनी थोरा मोठ्यांच्या घरी म्हणजे मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या घरी त्याला जेवणासाठी वार लावले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा आणि तिथून तो शाळेत जायचा. संध्याकाळी आल्यानंतर मावशीच्या घरी जे काही मिळेल ते तो खायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सगळी कामं तो संपूर्ण मग तो अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर त्याची खूप श्रद्धा होती. परीक्षेत तो पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा सगळा खर्च हा भडसावळे गुरुजीच करत होते आणि ते त्याला सांगायचे की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सगळा खर्च तुझा करेन, वारही लावून देईल, नाहीतर मी तुला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. आणि गुरुजींचे हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. झटून अभ्यास करणे म्हणजे चिकाटीने खूप अभ्यास तो करायचा. पहिला नंबर पटकावणे म्हणजे परीक्षेत सर्वोत्तम श्रेणी मिळवणे, चांगले गुण मिळवणे. तर अशा पद्धतीने निरंजन
सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून परीक्षेचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आणि प्रामाणिकपणे ऑनेस्टली आणि सिन्सिअरली तो स्वतःचं सगळं काम करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. नागरिकांची कर्तव्य कोणती, उत्तम नागरिक कुणाला म्हणावे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. 9 वाजून गेले होते. 10:30ची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरून चालत चालत पार करायला लागायची, परंतु आता कोकण रेल्वे असल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटेही ठेवली होती. या पुलामुळे आता जाणं येणं सोपं झालं होतं. पुढे निरंजन म्हणतो की नागरिकशास्त्राचा पेपरचा अभ्यासाचा व्यवस्थित झाला होता. अगोदरचे सगळे पेपर चांगले गेले होते आणि आता अभ्यास करत असताना किती वेळ लोटला किंवा किती वेळ निघून गेला याकडे त्याचं लक्षच नव्हतं. नागरिकशास्त्राचा पेपरचा अभ्यास करत असताना नागरिकांची कर्तव्य कोणती, उत्तम नागरिक कोणाला म्हणावे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्याने चांगल्या पद्धतीने काय केली होती तर पाठ केलेली होती. लोकसभा म्हणजे लोकशाही शासन यंत्रणेतील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सर्वोच्च सभा. ग्रामपंचायत म्हणजे गावचा कारभार पाहणारी शासकीय यंत्रणा आणि कोकण रेल्वे म्हणजे कोकण किनारपट्टीवर धावणारी रेल्वे. तर अशा पद्धतीने निरंजन म्हणतो की सगळी प्रश्न उत्तरं त्याला धडाधड येत होती, पण अभ्यास करता करता त्याचा वेळ कसा निघून गेला हे त्याला समजलंच नाही. नंतर निरंजन ताडकन उठला, म्हणजे पटकन उठला आणि त्याने आवरायला सुरुवात केली. कारण 9 वाजून गेले होते आणि 10:30ची परीक्षा होती आणि त्या अगोदर त्याला देशमुखांकडे जायचं होतं. बरंच अंतर त्याला चालायचं होतं, त्यामुळे त्याने भराभर आवरायला सुरुवात केली. मावशी ही गावाबाहेरील डोंगर पायथ्याशी राहत होती आणि मध्ये एक नदी होती. ही नदी त्याला चालत चालत पुलावरून पार करून जायचं होतं, त्यामुळे त्याला आवरणं फार गरजेचं होतं. त्याने पटापट आवरलं आणि तो पुढे आपल्याला सांगतो की पूर्वीच्या काळी नदीवरती कोणत्याही प्रकारचा पूल नसल्यामुळे ती पाण्यात उतरून चालत चालत जावी लागायची, परंतु आता मात्र कोकण रेल्वे असल्याने रेल्वेचा एक छानसा पूल तिथे बांधलेला होता आणि पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवलेली होती. त्यामुळे या पुलामुळे आता जाणं येणं फार सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत चाललेला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कोणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. तुम्ही विसरलात, पण दुसरा ठेचाळून जीवाला मुकतो त्याचं काय, असं त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50ची गाडी येईल. धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते ना दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. आपणही मोठे झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे छिद्र कसलं, रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो कोणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचं रूळ वेडेवाकडे
करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्य वाटलं. पुढे निरंजन स्वतःचं आवरून झपाझप निघालेला असताना मनातल्या मनात तो अभ्यासाची उजळणी करत होता. वाटेत जाताना त्याला एक भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल, परंतु तो व्यक्ती ते ठेवायचा विसरला. म्हणून निरंजनने तो दगड उचलला आणि बाजूला ठेवला. त्याला अशा लोकांच्या बेफिकीर वागण्याचा प्रवृत्तीचा भयंकर राग येतो. बेफिकर म्हणजे बेपर्वा. तो म्हणतो की लोक विसरतात, पण दुसरा एखादा व्यक्ती स्वतःच्या त्याला ठेचाळून स्वतःच्या जीवाला मुकू शकतो. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत आणि आता 9:50ची गाडी धाड धाड आवाज करत दिमाखात रुबाबात ऐटीमध्ये पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते असं तो म्हणतो, पण दिसते ना दिसते ती लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल त्या गाडीतून जाताना. बोगदा म्हणजे डोंगर पार करण्यासाठी तयार केलेले खिंडार, आणि ती गाडी पटकन बोगद्यामध्ये जाऊन शिरते तेव्हा ती दिसेनाशी होते थोड्याच वेळाने. याच विचाराने तो जात असताना त्याच्या मनात विचार येतो, आपणही मोठे झाल्यावर गाडीतून फिरू. या विचाराने तो हुरळून जातो. हुरळून जाणे म्हणजे आनंदून जाणे. त्याला खूप आनंद होतो. तेव्हा त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. भगदाड म्हणजे छिद्र किंवा भूक. हे छिद्र कसलं? रोज नसतं बुवा, असा मनातल्या मनात विचार करून तो जवळ जाऊन पाहतो तर कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे जे रूळ आहे ते वेडेवाकडे केलेले त्याच्या लक्षात येतं आणि त्याला आश्चर्य वाटतं. आश्चर्य वाटणे म्हणजे तो चकित होतो. कॉन्क्रीट म्हणजे सिमेंटचा कोबा फोडून रेल्वे रूळ वेडेवाकडे केलेले त्याच्या लक्षात येतं. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाईल. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली. कानठाळ्या बसणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं, 3-4 किलोमीटर. तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती, मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद, शिक्षण बंद, रेल्वेनं फिरण्याचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटात ती सुटणार होती. पुढे त्याने एवढं मोठं भगदाड पाहिल्यावरती त्याच्या लक्षात आलं की रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेपर्यंतच्या वेळेमध्ये कुणीतरी हा उपद्व्याप म्हणजे त्रासदायक कृत्य किंवा घोटाळा केलेला त्याला जाणवला. आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी इथून जात असताना मोठा अपघात होण्याची शक्यता होती. निरंजन एकदम सावध झाला. त्याच्या हे लक्षात आलं. निरंजनला नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांचं जेवण हे सगळं त्याला आठवलं नाही. तो सगळं विसरून गेला. त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड करत येणारी रेल्वेची गाडी दिसू लागली आणि कानठाळ्या बसणारा म्हणजे मोठ्याने आवाज येणारे, कान बधीर होईल इतक्या प्रचंड प्रमाणात आवाज त्याला येऊ लागले. तसंच लोकांच्या किंकाळ्या त्याच्या कानामध्ये घुमू लागल्या.
स्टेशन तिथून फार दूर होतं, 3-4 किलोमीटरपर्यंत. सांगायला जर तो गेला तर त्याची परीक्षा बुडणार होती, मग तो नापास होणार होता. बडसावळे गुरुजी त्यांना मदत करणार होते, शिक्षण त्याचं बंद होणार होतं, रेल्वेने फिरण्याचं जे त्याचं स्वप्न आहे ते देखील अपुरं राहणार होतं. परंतु या सगळ्याचा विचार त्याने क्षणभर केल्यानंतर त्याचं मन मात्र मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणार्धात स्टेशनकडे धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तोपर्यंत 9:50ची गाडी नुकतीच स्टेशनावर आली होती आणि 5 मिनिटात ती आता सुटणार होती. अशा पद्धतीने अतिशय चाणाक्षपणे आणि पटापट विचार करून त्याने स्टेशनकडे धाव घेतली आणि तो स्टेशनवर पोहोचला. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं. त्यांना पुलाच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरेच वाटेना. अखेर निरंजनने अर्जवे केली, निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागले. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. आता निरंजन धावत पळत स्टेशन मास्तरांजवळ आला. तिथे आल्यानंतर त्याने त्यांना जे रूळ खराब झाले आहेत, मोठं भगदाड पडलेलं होतं याबद्दलची माहिती त्याने स्टेशन मास्तरांना दिली, पण त्यांना ते खरेच वाटेना. अखेर त्याने खूप विनंती केली. त्याने सांगितलं की निदान तुम्ही पाहिल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावरती मात्र स्टेशन मास्तरांना वाटलं की याच्या बोलण्यात काहीतरी खरेपणा असेल आणि उगीच आपण धोका पत्करता कामा नये, आणि म्हणूनच त्यांनी गाडी थांबायला सांगून ते त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गेले. निरंजनने नेमकी जागा स्टेशन मास्तरांना दाखवली. फार भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावे लागले. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचे कौतुकही झाले. परंतु यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या साऱ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं, फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. पुढे भयंकर अपघात होणार होता, परंतु निरंजनने सांगितल्यामुळे हा अपघात टळलेला होता. स्टेशन मास्तरांनी दीर्घकाळासाठी म्हणजे खूप वेळासाठी गाडी तिकडेच थांबवण्याचा आदेश दिला आणि जागेचा पंचनामा केला. जागेचं गांभीर्य लक्षात ठेवून तिथे जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी नेमलेला शासकीय सेवक, जिल्हा पोलीस आयुक्त म्हणजे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस सदक प्रमुख, आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक म्हणजे पोलीस यंत्रणेतील शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणारे प्रमुख यांसारखी मोठी मोठी मंडळी तिथे उपस्थित झालेली होती. एवढा मोठा अपघात चाणाक्षपणामुळे म्हणजे चतुराईने आणि अतिदक्षतेमुळे टळला गेला म्हणून सर्वजण त्याचं कौतुक करत होते. परंतु तो मात्र फार निराश झाला होता, दुःखी झाला होता आणि उदास होऊन तो एका झाडाखाली बसला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर आता चुकला होता. तो नापास होणार होता आणि त्याला गुरुजींकडून कोणत्याही प्रकारची सवलत मदत मिळणार नव्हती. या विचारानेच तो अतिशय उदास झाला होता, दुःखी झाला होता.
निरंजनच्या जवळ एक न्यूज रिपोर्टर गेला आणि त्याने त्याला त्याचं नाव विचारलं आणि त्याचे फोटो काढण्यात आले. परंतु त्याचं यात कशातही मन लागत नव्हतं, कारण तो खूप उदास होता. आज त्याचा पेपर चुकला होता आणि तो नापास होणार होता. त्याला आपल्या गुरुजींकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नव्हती. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटो सकट छापून आली होती. भीषण अपघात टाळण्याचं श्रेय त्याला देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठी मोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्याध्यापक आले आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे येऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. दुसऱ्या दिवशी निरंजनचं कौतुक करणारं वर्तमानपत्रामध्ये त्याच्या फोटोसकट त्याची स्तुती आली होती आणि त्याने भीषण अपघात टाळण्याचं सगळं क्रेडिट हे त्याला देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराबाहेर मोठी मोठी माणसं आली होती. जिल्हाधिकारी आले होते, शाळेचे मुख्याध्यापक आले होते आणि भडसावळे गुरुजी देखील आलेले होते. निरंजन दुःखी होता, त्याच्यामुळे तो धावत धावत गुरुजींकडे गेला आणि त्यांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. तो रडत रडतच म्हणाला की गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ. शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवले आणि वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको तुला वार लावून जेवायला, असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं. तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणवले. तर अशा पद्धतीने भडसावळे गुरुजींना त्याने विचारलं की मी नापास होणार, माझा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. तेव्हा ते त्याला म्हणतात की नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस, चांगला नागरिक आहेस. खरं तर शेकडो माणसांचा तू जीव वाचवलास, म्हणजे खऱ्या खुऱ्या पद्धतीने नागरिकशास्त्राचा तू अभ्यास केलास आणि त्या परीक्षेत तू पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल? ते म्हटले की शाळेचे मोठे मोठे अधिकारी आले आहेत आणि त्यांनी खास तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घ्यायला सांगितलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलं आहे. सरकारी वसतिगृह म्हणजेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, द गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस. अशा ठिकाणी या वसतिगृहामध्ये तुला प्रवेश द्यायचं ठरवलं आहे आणि त्याचबरोबर वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे. आणि ते पुढे म्हणतात की आता नको तुला वार लावून जेवायला, असं म्हणून गुरुजींनी त्याला हृदयाशी धरलं. हृदयाशी धरणे म्हणजे मायेने कुशीत घेणे किंवा मिठी मारणे. आणि हे दृश्य पाहून सगळ्यांचे डोळे पाणवले. डोळे पाणवणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण खरा नागरिक हा पाठ अभ्यासला. या पाठामध्ये चिपळूणचा निरंजन नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर द्यायला निघालेला असताना रेल्वे पूल ओलांडताना त्याला रुळाखाली मोठं भगदाड दिसलं व रूळ हे वेडेवाकडे केलेले दिसले. तेव्हा त्याने प्रसंगावधान राखून या घातपाताची बातमी त्वरित स्टेशन मास्तरांना दिली. निरंजनच्या सावधतेमुळे फार मोठा अपघात टाळला. निरंजनच्या अतुलनीय साहसाची ही कथा आहे जी आज आपण अभ्यासली. शालेय विषय हे केवळ अभ्यासक्रमात शिकायचे नसतात, तर विद्यार्थी मित्रांनो ते कृतीतही आणायचे असतात. हेच आज आपण या पाठामधून निरंजनच्या वागणुकीतून शिकलो. तर नेहमी लक्षात ठेवा, आपण जे काही शिकत आहोत ते आपल्या कृतीतूनही आलं पाहिजे.
आणि या पाठात आपण पाहिलं की फक्त नागरिकशास्त्राचा अभ्यास करून खरा नागरिक होत नाही, तर त्यानुसार आपण वागणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच निरंजन हा या पाठातला खरा नागरिक आहे असं आपण म्हणू शकतो. आशा आहे तुम्हाला हा पाठ समजला असेल. धन्यवाद.